म्हातारपणापर्यंत निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप. नमस्कार मैत्रिणींनो, आपण सर्वजण आयुष्यात सुखी, समाधानी आणि निरोगी राहण्याची इच्छा बाळगतो. वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वय वाढल्यावरही शरीर आणि मन निरोगी ठेवणे हे आपल्या दैनंदिन सवयींवर बऱ्याच प्रमाणामध्ये अवलंबून असते. आता म्हातारपण म्हणजे फक्त वयाची संख्या नाही, तर त्या वयात आपण किती उत्साही, स्वावलंबी आणि आनंदी आहोत हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणपणापासूनच काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर पुढील आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदी होऊ शकते. चला तर मग पाहूया, म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी कोणत्या सवयी आपण आजपासून लावून घ्यायला हव्या आहेत. आता आपण बघूया पहिली सवय, रोज चालण्याची सवय लावा. दररोज आपल्या क्षमतेनुसार चालणे ही अतिशय चांगली सवय आहे. चालण्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते आणि स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यास मदत होते. आता आपण बघणार आहोत दुसरी सवय. दुसरी सवय आहे आहाराकडे विशेष लक्ष द्या. ताज्या भाज्या, फळे, डाळी, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि योग्य प्रमाणामध्ये प्रथिने यांचा आहारात समावेश करा. अति तेलकट, अति गोड आणि अति प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो कमी घ्या. तिसरी टीप, पुरेसे पाणी प्या. शरीराला आवश्यक तेवढेच पाणी पिण्याची सवय ठेवा. मात्र काही आजारांमध्ये डॉक्टरांनी पाण्याचे प्रमाण मर्यादित सांगितलेले असल्यास त्यांचा सल्ला पाळावा. चौथी सवय आहे झोप पूर्ण घ्या. शरीराला आणि मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. शक्यतो रोज ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. आता पाचवी टीप, मन शांत ठेवा. सतत चिंता, राग आणि ताण मनावर घेत राहिल्याने जीवनाचा आनंद कमी होतो. प्रार्थना, ध्यान, वाचन, संगीत किंवा आवडता छंद यासाठी दररोज थोडा वेळ द्या. सहावी टीप आहे मेंदू सक्रिय ठेवा. वय वाढले तरी मेंदूला काम देणे आवश्यक आहे. वाचन करा, नवीन गोष्टी शिका, कोडी सोडवा, लेखन करा किंवा एखादा छंद जोपासा. आता सातवी टीप आहे माणसासाठी माणसांमध्ये मिसळा. एकटेपणा टाळा. कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्टांशी संवाद साधा. मनातील गोष्टी जवळच्या व्यक्तीशी बोलल्याने मानसिक समाधान मिळण्यात मदत होते. आठवण, नियमित आरोग्य तपासणी करा. वय वाढल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी अधिक महत्त्वाची ठरते. रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या इतर तपासण्या वेळेवर करून घ्या. नववी टीप, तंबाखू आणि धूम्रपान टाळा. तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. शक्य असल्यास हे पूर्णपणे टाळणे ही आरोग्यासाठी अत्यंत चांगली सवय आहे. 10वा नियम, वजन नियंत्रणात ठेवा. अतिरिक्त वजनामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. संतुलित आहार आणि नियमित हालचाल यामुळे वजन निरोगी पातळीवर ठेवण्यास मदत होते. टीप, रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात राहा. सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, मात्र उन्हात जास्त वेळ राहणे टाळा आणि त्वचा व आरोग्याच्या परिस्थितीनुसार योग्य काळजी घ्या. 12वी टीप, स्वतःची काळजी घ्या. दुसऱ्यासाठी आयुष्यभर काम करताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या आरोग्यासाठी, आवडीसाठी आणि आनंदासाठी रोज थोडा वेळ राखून ठेवा. आता शेवट बघू आपण. मंडळी, वय वाढणे आपल्या हातात नाही, पण वय वाढताना आपण किती निरोगी, आनंदी आणि आत्मनिर्भर राहू शकतो यासाठी आजपासून केलेल्या चांगल्या सवयी नक्कीच उपयोगी पडतात. निरोगी राहण्यासाठी एखादा मोठा बदल करण्याची गरज नाही. रोज थोडे चालणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, मन आनंदी ठेवणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या छोट्या छोट्या सवयी आयुष्यभर मोठा फायदा देऊ शकतात. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजपासून स्वतःला एक वचन देऊया, वय किती वाढले तरी शरीराची, मनाची आणि आनंदाची काळजी मी नक्की घेईन. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या आप्तेष्टांसोबत नक्की शेअर करा. निरोगी आयुष्याची सुरुवात
एका छोट्याशा चांगल्या सवयीपासूनच होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला या टिप कशा वाटल्या.